कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे। कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते। मोठ्या गाजावाजात उद्घाटन झालेल्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नमुना म्हणून सादर करण्यात आलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। जगातील सर्वात रुंद बोगदा, देशातील सर्वात उंच केबल रोड पूल आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकणारी अभियांत्रिकी रचना असल्याचा दावा करत हा प्रकल्प 1 मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। मात्र अवघ्या 2 महिन्यातच पहिल्या जोरदार पावसानं या सर्व दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे केलेत। सोमवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान मिसिंग लिंकच्या दुसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली। या दरडीमुळे बोगद्याची संरक्षण भिंतीचा काही भाग थेट पुलावर कोसळला। सुदैवानं त्यावेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्यानं मोठी जीवितहानी टळली। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। यापूर्वी पावसामुळे पुलावर खड्डे पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। आता दरड कोसळण्याच्या घटनेनंतर या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि बांधकामाच्या निकषांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। सुमारे 7,120 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या 13.3 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पावर आता टीकेची झोड उठली आहे। विरोधकांनी हा प्रकल्प निकृष्ट दर्जाच्या कामाचं उदाहरण असल्याचा आरोप केला आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर सरकारवर निशाणा साधलाय। त्या म्हणाल्यात, जागतिक स्तरावर गौरवण्यात आलेला रस्ता, 13 किलोमीटर रस्त्यासाठी 7,120 कोटींचा चुराडा, पहिल्याच पावसात दरड कोसळणं ही फक्त एक घटना नाही तर निकृष्ट आणि भ्रष्ट कार्यपद्धतीचा ढळढळीत पुरावा आहे। कुठल्या विकासाच्या बाता मारताय? दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली असून दरड कोसळण्याची नेमकी कारणं शोधली जात आहेत। दोषी आढळल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येतंय। आता सर्वांच्या नजरा या तपासाच्या निष्कर्षाकडे लागल्यात, कारण प्रश्न केवळ हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा नाही तर दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांच्या सुरक्षतेचा आहे। या प्रकरणाबाबत तुमचं मत काय? हा केवळ नैसर्गिक आपत्तीचा परिणाम आहे की बांधकामातील त्रुटींचा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।